संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 84। दान कापे हात नावडे ते विशी मात, कधी चावटीचे बोल हिंग झिरी मिथ्या फुल, न वजती पाय तीर्था म्हणे वेचू काय, तुका म्हणे मनी नाही न ये आकाराते काय। म्हणजेच नंबर 1 बघूया। दाने कापे हात नावडे तेविशी मात, कोणाला मदत करताना दान देताना आपला हात मागे घेतो, मन कचरतं, माझ्याच पुरतं नाही, मीच अडचणीत आहे असं म्हणतो। पण चुकीच्या गोष्टींवर, दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसण्यावर, गॉसिप करण्यावर मात्र वेळ, ऊर्जा आणि उत्साह आपला भरभरून आपण खर्च करतो, हे आपल्याला दिसत। उदाहरण बघा की समोर भाजीवाली उभी आहे, थोड्या पैशात ताजी भाजी देऊ म्हणते, पण आपण 5 रुपये कमी करून घ्यायला मागे लागतो। मग तिथूनच कॅफेमध्ये जाऊन 300 रुपये सहज खर्च। यामध्ये कोणतं खरं मोठेपण आहे? दान देताना हात थरथरतो, पण इतरांचं खोटं बोलणं करताना ती जीभ आपली फडफडते। नंबर 2, कधी चावटीचे बोल हिंग झिरी मिथ्या फुल, म्हणजेच आपली वाणी म्हणजे नुसते चर्चा, तीही निरर्थक बिनडोक विषयांवर। जणू काही हिंगही नाही, दूधही नाही, तरी काय शिजवतो आपण? खीर। बोलण्यात काही तथ्य नाही, भावना नाही, उपयोग। उदाहरण बघा, एका माणसाला भगवंताविषयी बोलायला फार आवडतं। भक्ती काय असते, साधना कशी करावी, पाप कसं टाळावं, पण प्रत्यक्षात तो कोणालाच मदत करत नाही, चिडतो, रागावतो, गर्व करतो। म्हणजे त्याचं बोलणं म्हणजे फक्त एक गाजराचा हलवा, बोलून दाखवणं आहे। पण समोर एखादी व्यक्ती, उपासी माणूस बसलाय, त्याला खरं काही मिळतच नाही। नंबर 3, न वजती पाय तीर्था म्हणे वेचू काय, म्हणजे पाय जर चांगल्या कामासाठी पुढे पडत नसेल तर देवळात जाऊन फक्त तीर्थ घेऊन काय उपयोग? बाह्य कृतीमध्ये धर्म शोधणं व्यर्थ आहे, जोपर्यंत आपल्या वागण्यात, कृतीत त्यांचं प्रतिबिंब नाही। उदाहरण बघा, एखादी व्यक्ती रोज सकाळी मंदिरात जाते, देवाजवळ फूल वाहते, तीर्थ घेते, नमस्कार करते, पण बाहेर येऊन रस्त्यावर एखाद्या अपंग व्यक्तीला हिणवते, रागावते आणि त्याचा अपमान सुद्धा करते। मग अशी तीर्थ वेचणं म्हणजे देवाचं पाणी घेऊन दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं झालं, मीठ चोळणं। नंबर 5, तुका म्हणे मनी नाही न ये आकाराते काय, म्हणजेच संत तुकाराम महाराज सांगतात, जर मनात ईश्वर नाही तर शरीरावर लावलेलं तिलक, घातलेली माळ, घेतलेलं तीर्थ सगळं निरर्थक आहे। खरं साधन हे मनाच्या शुद्धतेत आहे, नाहीतर ते सगळं केवळ दिखावा। उदाहरण, 2 व्यक्ती एकाच रांगेत उभा आहे, एकाने मोठं तिलक लावलेलं, अंगावर माळा घातलेल्या, हातात जपमाळ, पण चेहऱ्यावर कळवट। दुसरा अगदी साधा, शांत, पण समोरच्या वृद्धाला मदत करतोय। तुला काय वाटतंय, देव कुठे जाईल, बाह्य रूपात की अंतःकरणात? यावरून असा विचार होते की मला तुला वाचून पाहून देव सापडणार नाही, तुला जगून, समजून, ओळखूनच त्याचं दर्शन होईल। तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं नाव तोंडात असो पण त्याचा भाव मनात नसेल तर तो फक्त आवाज आहे, अनुभव। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच बेल आयकॉनला नक्की दाबा, आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील।